नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तारांगणच्या प्लॅटफॉर्मवर आज म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत अनेक मोठे सितारे आलेले आहेत, पण सर्वात मोठा सितारा आत्ता माझ्याबरोबर आहे राखी सावंत. राखी, तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत. पहिल्यांदाच आपण भेटतोय आणि मला खूप आनंद झाला आहे की तू TRP क्वीन तर आहेसच, पण मला वाटतं की तू उत्तम मनोरंजन करतेस प्रेक्षकांचं, ते सर्वात महत्त्वाचं आहे. तर आणि लोक काय माहिती आहे का, लोक पुण्या मुंबईला जातात. आम्ही गेल्या 2 दिवसात मी तुझं तुझं प्लॅटफॉर्म मी हे केला, तर तू अगदी दुबईला सहज जातेस येतेस, इतक्या सहज मस्त झालं आहे. काय सांगशील एकंदरीत? ॲक्च्युली मी काय दुबईची रेसिडेंट आहे. 4 वर्षापासून आता मी तिथंच राहते. माझी आई आणि माझे डॅड एक्सपायर झाले ना, तर आता मला असं मुंबईला राहायला होत नाही. तर मी तिथेच माझं घर वगैरे, भरपूर विला वगैरे घेतले आहेत. माझे 4 घर झाले तिथं. त्यांनी आमचे स्पॉन्सर, माझे रिजवान भाई, आमचे बिग बॉसचे स्पॉन्सर, त्यांच्याकडून मी घर घेतलं आहे. विला वगैरे भरपूर घेतलेत. पैदा गरीब झाली मी, इतकी माझा जन्म एकदम गरीबात झालं की एका वेळी डाळ भात पण नव्हतं जेवायला. पण आता मी मेहनत करून इतकी श्रीमंत झाली आहे दुबईमध्ये. पण ह्याचं तू श्रेय कोणाला देशील? म्हणजे कसली बॅकग्राऊंड नसताना आज तू एवढं स्वतःचा ऑरा क्रिएट, मेहनत राडे करून श्रीमंत झाली. पण मला सांग की बिग बॉसमध्ये एक वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून तू आलीस आणि तू धमाका केलास, फुल गाजवून टाकलंस. तर तुला जे जे अचीव करायचं होतं ह्या सीझनसाठी, त्या सर्व गोष्टी टिकमार्क केल्यास तू का काही राहून गेलं तुला करायचं होतं ते? नाही, मी सगळंच केलं आहे. आणि आणखी पुढं 1 हफ्ता आणखी भेटला असता तर आणखी मी गाजवलं असतं खूपच. पण मला लवकरच काढलं आहे. मी 2 महिने 15 दिवस राहिली. लवकर जास्त काढलं असं मला असं वाटलं आहे की हा बिग बॉस माझ्यासाठीच आहे. जशी मी आहे तशी मी घरी मी एकदम शांत आहे, पण जसं तुम्ही मला अशी राहणार आणि जसं कॅमेरा येतो की मी अशी होते. साप असा झोपलेला असतो, साप, अजगर, आणि त्यांच्यासमोर कुठलंही पक्षी आलं की असं उठतो कसा ना, तशीच मी अशी उठते सापासारखी कॅमेरा बघितला की. पण असं कॅमेराचं तुझं काय नातं आहे की एवढा तुला झटका बसतो लगेच? लहान होती तेव्हा म्हणजे पळून गेलेली ना ते एंटरटेनमेंटसाठी, की मला माझ्या घरात सगळं एकदम शर्मिले आणि मी एकदम वेगळी. तर मी माझं नातं कॅमेराबरोबर छान आहे. कॅमेरा असला की मी नाचते, गाते आणि सगळं एंटरटेनमेंट करते लोकांसाठी. मला आवडतं तसं. पण तुला स्वतःला पहिल्यांदा कधी जाणवलं होतं की आपण कोणतरी वेगळे आहोत आणि आपल्याकडून काहीतरी जबरदस्त एंटरटेनमेंट घडू शकतं? ही जाणीव कधी झाली? हिंदी बिग बॉसमध्ये. बरं. की मी किती 16 सीझन केले, किती जास्त, आय थिंक भरपूर सीझन केलेत मी. तर जास्तच केले की कमी? 20 सीझन, सॉरी, हो, मराठी पकडून. तर इतकी कधी परफॉर्मन्स, कधी कुठले सलमान खान, संजय दत्त, किती सीझन सगळ्यांबरोबर केलं आहे मी. तर मला असं वाटतं की मी हा बिग बॉस ते बिलॉंग्स टू मी ओनली. तर सगळे मला बघूनच ते सगळे शिकलेत. पण तुला कसा राडा करायचा, कसं बोलायचं, कसं भांडायचं. तुला हिंदी बिग बॉस मध्ये जास्त आनंद मिळाला का मराठीमध्ये? मराठीमध्ये तू जबरदस्त खुलली होतीस यावेळी. लोक सांगतात हिंदीमध्ये पण मी मज्जा करते, पण त्यापेक्षा जास्त मी खुलली मराठीमध्ये मला जास्त चान्स भेटला आहे की ओपन झाली आहे जास्त. हो, जेवढं मी हिंदीत नाही केलं ते मराठीत केलं आहे. पण यावेळी तुझ्या आणि आपल्या लोकांना म्हणजे असं तोंडात बोटं गेलं त्यांच्या असं झालं आहे. पण यावेळी तुझ्यावर जे काही टीका करणार आहेत ते असं म्हणतात की तू वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलीस, पण तुला मनोरंजन करायचं होतं, पण तुला ती ट्रॉफी खरं तर जिंकायचीच नव्हती, असंही काही म्हणतात. काय नेमकं काय आहे त्याच्या मागचं? माहीत नाही लोक मला का जिंकवत नाही. मी इतकी मेहनत करते, दरवेळी येते. कमी माझ्याकडून काय कमी होत नाही. हा बिग बॉस माझ्याबरोबर असं का करतात? फिनालेच्या अगोदर मला काढतात. मी इतकी माझा जीव देते. मी बिग बॉसने तर तुझं खूप कौतुक केलं. कौतुक करतात, ट्रॉफी देत नाही. एखाद्या दिवस ट्रॉफी तरी द्या. माझे दर्शक आता ते थकलेत, बाई ही जाते ट्रॉफीच घेऊन येत नाही. पण बिग बॉसच्या घरात तुझं खूप छान रिलेशन झालं, भांडलीस पण तितकंच प्रेम केलं. प्रत्येकाबद्दल काय काय सांगशील? कोणत्या गोष्टी तुझ्या लक्षात राहण्यासारख्या? अगदी विशालपासून तू सुरुवात कर. नाही, सगळ्याबरोबर भांडली पण आहे मी, सगळ्याबरोबर माझी मित्रता पण झाली आहे.
सकाळी भांडायचो, रात्री मित्रता व्हायची. ते सांगायचं ही तर बेशरम मुलगी आहे, भांडते मग परत येते. अरे मग हो, मग परत येणार, मी कोणाबरोबर बोलायला जाऊ? मग असं नाही की भांडली आणि दरवाजा खोलून बाहेर जाणार. तिला एवढा मोठा कुलूप लावलेला आहे. तुमच्याबरोबर बोलायचं आणि तुमच्याबरोबरच भांडायचं आहे. विशालबद्दल काय सांगशील? मित्र आहे तो माझा, चांगला मुलगा आहे, खूप चांगला मुलगा. अनुश्री ठीक आहे, सगळं चांगलं आहे. ओके, पण तन्वीबद्दलची तुझी खुन्नस हे खूपच रंगलेली होती, तिच्याबद्दल थोडं आम्ही खूप भांडतोय. तिचं असली रूप मीच काढलं. ए काय नाटकं करतेस ग, तुझं फूल रोज लावतेस प्लास्टिकचं, आणि तू तर जसं तुझं खोटं फूल तसं हे नाटकं करतेस कॅमेऱ्यासमोर. तुझे ड्रामे नकोय मला. जी काही खरी तन्वी आहे ते दाखव. मी गेल्यापासून सगळे मला बघून ते गेम खेळत होते. पहिला ती एकदम सीधी साधी होती. बरं, पण राकेश बापट तर तुझा दिल का तुकडा आहे आता. मग त्याच्याबद्दल तुला बोलणं म्हणजे किती बोलशील तेवढं कमी आहे सध्या. तर ही किती दिवसानंतर बापरे, माझं जे जीवन म्हणजे राकेश बापटच झालेलं आहे खरंच. आणि मला तो भेटणार पण नाही. घरात आल्यानंतर कितव्या दिवसापासून तुला हे जाणवायला लागलं? गंमत करत करत सगळं खरं झालं. हो ना. मजाक करत करत माझा जीवनाचा रज्जाक झाला. हो ना. पण मला खरं तुझ्या नेमके काय काय फिलिंग्स आहेत त्याच्याबद्दल तेही सांग आम्हाला जरा. काय सांगायचं आता, माझं सगळं वन सायडेड लव्ह आहे माझं. पण मला ते आता काय सांगायचं नाही आहे, कारण मला माहिती. त्याने सांगितलं आपल्या घरात काही नको आहे. ए बाई, मी तुला शब्द देत, म्हणजे नको आहे मला शब्द रे. तुझा शब्द तुझ्याकडे ठेव. माझं वन साईड आहे तर घे ना. तुला माझं प्रेम भेटतं तर घे, नाटकं करू नकोस. भरपूर 36 येतात, 36 जातात मुलं. राकेश सावंतने तुला दिल दिलंय, गपचूप बस. पण आम्हाला बिग बॉसच्या घरात त्याचंही तुझ्याबद्दल काही भावना आहे ते दिसलेलं आहे. अगदी शेवटी तर तो असं म्हणालाय की तू सुनामी नाही आहेस, सांता क्लॉज तुला म्हटलेलं आहे त्यांनी. प्रेम दिलंय म्हणजे तिकडे काहीतरी होतंय. त्याला भरपूर प्रेम दिलंय मी, काळजी घेतली त्याच्याकडूनही तुला मिळतंय असं नाही वाटत तुला? त्यांनी पण मला भरपूर प्रेम दिलंय. म्हणून कसं म्हणतेस? हो, माझ्याकडून म्हणजे ते अपनवतात ना एक की हो मला प्रेम आहे तर तुला पण आहे, तसं नाही आहे. हो, मला आहे प्रेम, पण त्याची बाहेर आहे कोणीतरी, तर त्यांनी तिला शब्द दिलाय. हो, त्याचं तिच्यापासून सुटलं की तो मला शब्द देईल. तसं आता आम्ही बाहेर भेटूया, बघूया काय होतंय ते. बरोबर, म्हणजे ती गाडी त्याच्या आयुष्यात काय घडतंय त्याच्यावर डिपेंड आहे. हो. पण आता बिग बॉसचा खेळ खूप रंगात आलाय, 5 जणच राहिले. तुझं स्वतःचं रेडिंग काय? कारण बिग बॉस हा शो तुला खूप चांगला कळलेला आहे. काय सांगशील? कोण? मला नाही माहिती लोक काय करणार आहे. माझं काम संपलं. धन्यवाद. काय वाटतंय? तू गेम बघतीयस प्रत्येकाचा? नाही आवडत मला. कुणाचा आवडतो? हे लोक काहीच करत नाही. कुणाचा गेम आवडत नाहीये? माझा गेम नंबर 1 होता. मी माझं कौतुक करणार. मी गेल्यापासून नाही, पण तू आता तर बाहेर आलेली आहेस ना. आता अजून कुठे खेळतात? ओके, रोज खेळायला पाहिजे. बरं. नाही खेळत हे लोक. मी आल्यापासून काटाला तोडलं, टोळीला तोडलं, सगळं सांगितलं तुमचं स्वतःचं. हे काय कसलं गेम आहे? मी गेल्यानंतरच सगळं तोंडावर सांगितलं तुमच्यात दम नाही आहे. मग ते बाहेर आले. आता तोडा काटा. मग त्याला कळलं आता खूप झालंय ग्रुप. मग आता स्वतःने एकामेकाची आता वाट लावली. कारण मीच सांगितलं तुमचं गेलाय काटा, टोळी सगळं गेली आहे, संपवा. पण मला सांग, तू इतक्या जबरदस्त आता खेळलीस तर लोक तुझ्यावर इतकी प्रेम करतात, ही काहीतरी जबरदस्त भावना असेल ना? मला खूप प्रेम करतात सगळे. म्हणजे आपल्याकडे काय झालंय, मी इतक्या मोठ्या स्टार्सना भेटलेलो आहे जे सिनेमा आणि मालिका ह्याच्यातून मोठे झाले. पण तू तसा सिनेमा मोठा न करता तुझी पॉप्युलरिटी खूप छान पद्धतीने तू डेव्हलप केली. मी खूप रियालिटी शोज करते त्यामुळे. आणि एक मोठा, तुम्हाला काय माहिती आहे, जे तुम्ही अभिनेतेचे सांगतात, राकेश सावंतला तुम्ही काय कमी समजतात? यशराजची चित्रपट गेली आहे, प्रियदर्शन, राकेश रोशन, हे किती मोठी विक्रम भट चित्रपट करून आली आहे मी. जवळपास 25-30 वर्षाचा तुझा 20 वर्ष. हो, 20 वर्ष. पण मला सांग की तुझं आता इतकं हे आहे, तू आता बाहेर आलीस, तुझ्या फॅमिली, तुझ्या फ्रेंड सर्कल, त्यांची रिॲक्शन काय आली तुझ्याबरोबर? मी कोणाला तोडं लावत नाही. माझ्या आई बाबा नाही आहे, मी एकटीच आहे. मी माझं काम करते. बाबांना किती मिस करतेस तू? हो, मी करते, खूप करते. बरोबर ना. ह्या टप्प्यावर ते आपल्या बरोबर राहायला हवे ते असं वाटतं. हो, त्यांची कमी जाणवत असेल.
बरोबर ना. खरंय, खूप छान. मला वाटतं की राखी तुझा Thank you. प्रवास खूप चांगला आहे. अगदी शेवटचा प्रश्न विचारतो, इतकं छान तुझं सगळं करिअर आहे, अशा कोणती गोष्टी राहिल्यात का की ज्या तुला करायच्यात पण ती संधी नाही मिळालेली अजून? मला लग्न करायचं आहे, मला संसार करायचा आहे, पण आता बघूया काय नशिबात आहे माझं. बरं, राकेशला बाहेर येऊ द्या, बघूया. ही झाली पर्सनल गोष्ट. करिअर वाईज काही राहिलं? करिअर वाईज काय, मला आता मी श्रीमंत आहे, मला माझं सगळंच देवाने दिलंय. की आता ना अवकातपेक्षा लिमिटपेक्षा जास्त देवाने दिलंय. आता काय घेणार याच्यापेक्षा मला जास्त? सांग, मराठी लोक तुझ्यावर एवढं प्रेम करतात, एखादा मस्त मराठी सिनेमा करावा असं वाटत हो नाही? मला, हो पटकन ऑफर करा, आम्ही आहे इथं. पटकन प्रोड्युसर डायरेक्टर लवकर या. तर अशी आहे राखी, बिनधास्त आहे ती. काही आपण तिला विचारू शकतो. मला खूप हो, आनंद झाला. बिलकुल. माझी कारण- बायोपिक व्हायला पाहिजे माझा, की राखी सावंत कशी झाली, हम्म. बायोपिक व्हायला पाहिजे. हो ना. लोकांना आवडेल. हा, कारण तेवढं तुझ्या आयुष्यात घटना आहे. जिओला सांगते, आपण जिओवर आहोत इथं. जिओला सांगते की अंबानीजी माझ्यावर बायोपिक बनवा. पण मला सांग, इतके कोणत्या डिरेक्टरने तुझी हे बायोपिक डिरेक्ट करावं असं तुला वाटतं? सगळे तर तुझ्या ओळखीचे आहेत. दिग्दर्शक कोण असावा तुझा, का तू स्वतः डिरेक्ट करणार? मला वाटतं मधुर भंडारकर, बर, तो छान बनवणार माझ्यावर वा. बायोपिक. कधी बोललीस मधुरशी? मित्र आहे माझा. ओके, वा वा, खूप छान. मला वाटतं की राखी, असं जर तो योग पटकन जुळून आला. चांदणी बार कसं बनवलं, फॅशन बनवलं, तर माझ्या आयुष्याची स्टोरी तोच बनवू शकतोय. मग आता तू मनावर घे. लोक रडून रडून डोळे सुजणार की अगं हिच्या आयुष्यात इतकी घडलंय. बरं, आता अगदी शेवटचा प्रश्न. तू तुझं दुबईचं घर सांगितलंस, पण तू मुंबईतही असतीस का नसतीस? काय? मी मुंबईत आता कमी असते, बरं. दुबईला जास्त राहते. बरं. कारण तिथं दुबईचे टिकटॉक असतात ना, त्या लोकांनी मला साईन केलंय. 30 लाख ते लोक मला तिकडचे देतात. तर तिथं घरवर सगळं मी घेतलंय. ओके. तिकडचे 30 लाख. ओके. इथं पण मी काम करते, पण तिथं पण एक पाय माझा तिथं असतो आणि एक पाय इथं असतो. मुंबईत असतो. हो. खूप छान. मला वाटतं की तुला खूप छान खेळ खेळलीस. तर तुझ्या पुढच्या सगळ्या करिअरसाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला खूप शुभेच्छा. असंच आम्हाला एंटरटेन कर. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.